काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि अपक्ष अर्ज भरला आहे. यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. असे असले तरी अजूनही विशाल पाटील यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. पण पक्षाने विचार करून कारवाई करावी असे विधान विशाल पाटील यांनी केले आहे. विशाल पाटील म्हणाले की मी कुठलाही नियम तोडलेला नाही. मला अद्याप कुठलाही लेखी आदेश आलेला नाही. पाटील घराण्यात काँग्रेस आहे. आमच्या घराण्याने काँग्रेससाठी मोठे योगदान दिलेले आहे. त्यामुळे हा विचार करून काँग्रेसने कारवाई करावी असे विशाल पाटील म्हणालेत. सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विशाल पाटील अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने सांगलीची जागा लढवावी याकरिता आमदार विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील यांनी पक्षाकडे आग्रह धरला होता. विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी माघार घ्यावी म्हणून पक्षाकडून मनधरणी करण्यात आली होती. परंतु त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत आपला अर्ज मागे घेण्यास नकार दिला. त्यावर आता संजय राऊत म्हणाले की जर कोणी पक्षाची शिस्त म्हणून निवडणूक लढणार असेल, भाजपला मदत व्हावी म्हणून ती व्यक्ती काम करत असेल तर ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कारवाई झालीच पाहिजे. शेवटी कोणत्याही व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे असे देखील संजय राऊत म्हणाले. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट.